लक्ष असेल माझ्याकडे. मला एका प्रश्नाचं उत्तर असं द्याल. आपला जो आजचा लेसन आहे हा लेसन आहे आपला फायनान्शियल प्लॅनिंग, म्हणजे मराठीत या लेसनचं नाव आहे अर्थनियोजन. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थनियोजन. समजावून घ्या, कन्सेप्ट आहे. काही नाही लक्ष पुस्तकं उघडली तरी चालतील. फक्त लक्ष आहे पूर्णपणे माझ्याकडे असेल, पूर्ण लक्ष माझ्याकडे असेल. आपण तुमच्या घरातलं उदाहरण विचारात घेऊयात. तुमचे आई वडील काही ना काही प्रमाणामध्ये सेव्हिंग हे करतच असतील. पण तेवढी काच काय चालते का, पहिली आणि ही पण नीट ती तुझ्याकडे घे. तुमचे आई वडील काही ना काही प्रमाणामध्ये सेव्हिंग डेफिनेटली करत असतील, बरोबर. आता तुम्हाला जेव्हा कुठे काही पैसे लागतात, अचानक येणारे खर्च, उदाहरणार्थ आजारपण आहे, गावाला जायचंय, शाळेची फी आहे, याच्यासाठी त्यांच्याकडे पैसा उपलब्ध असतो का? हो का नाही? असतो. आजारपण तर हे कधी पण उद्भवू शकतं, अचानक येणारा खर्च आहे. रात्रीतून माणसाला काय होईल हे काही सांगता येत नाही. तुम्हाला सांगतो जनरल टेंडन्सी काय असते. जनरल टेंडन्सी अशी असते, म्हणजे मी आता एका पतसंस्थेचा चेअरमन म्हणून तुम्हाला सांगतो, आमच्याकडे ना पतसंस्थेमध्ये कर्ज काढायला खूप लोक येतात, खूप लोक असतात कर्ज घेणारे. आता इथून तर खूप लोक चालू होतील कर्ज घेणारे. त्या लोकांना आम्ही त्यांचं कारण विचारतो की तुमचं कारण काय, कर्ज काय घेणार आहेत. हे पहिल्यांदा आम्हाला त्यांना विचारावंच लागतं की तुम्ही कर्ज काय घेणार आहे, त्याचं रिझन काय आहे. तर बहुतेक लोकांचं, आत्ता येणाऱ्या लोकांमध्ये काही लोकांचं कारण असं असतं की सर आम्हाला आहे ना मुलाच्या शाळेची फी भरायची आहे, म्हणून आम्हाला कर्ज हवंय, मुलाच्या शाळेची फी भरायची. आता शाळांमध्ये प्रेशराईज करतात, फी भरा नाही तर बसून देणार वगैरे वगैरे, अशी लोक येतात आमच्याकडे. काही लोक येतात मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, म्हणून आम्हाला कर्ज पाहिजे, असे पण येतात. मी तुम्हाला एक उदाहरण विचारेल. समजा तुम्हाला इन्कम आहे 30,000 रुपये, महिन्याचं उत्पन्न किती आहे? 30,000. काय काय पाहूयात बरं का आपण. बोर्डवरती लक्ष असेल म्हणजे मग ही कल्पना, ही जी कन्सेप्ट आहे ही नीट समजेल तुम्हाला. समजा तुमचं मंथली इन्कम आहे 30,000, तुम्हाला 30,000 रुपये पगार मिळाला. तुमचा जो मंथली एक्सपेंडिचर आहे म्हणजे हाऊस होल्ड एक्सपेंडिचर, घरगुती खर्च, समजा तुमचा हा आहे 20,000 रुपये, तर उरलेले पैसे तुम्ही काय करतात? सेव्हिंग. मग आता माझा एक प्रश्न असा आहे की मनुष्य प्राणी हा जनरली आधी सेव्हिंग करतो का आधी खर्च करतो? आधी खर्च करतो आणि मग काय करतो? पण आता माझा प्रश्न असा आहे, कशावरती तुम्ही नियंत्रण आणू शकतात? काय तुम्ही कंट्रोल करू शकतात? खर्च कंट्रोल करू शकतात, बरोबर ना. म्हणजे जिकडे बासमती तांदूळ खाणार आहे तिथे इंद्रायणी खा, आणि जिकडे इंद्रायणी खाणार होते तिथे आता रेशनचा खा. खर्च वाढवता येतात. जे रेशनचे खाणार आहेत ते उलट करू शकतात, ते बासमती खातील डायरेक्ट. म्हणजे जो फुकटचा तांदूळ होता तिथे 120 रुपये लागायला लागले आता. म्हणजे आपण खर्च आटोक्यात आणू शकतो. म्हणून माझं वैयक्तिक मत असं असतं या सगळ्या कर्जदारांच्या बाबत की कशाची सवय लावली पाहिजे, आधी सेव्हिंग आणि उरलेल्या पैशातच खर्च. म्हणजे मी वैयक्तिक काय करतो, समजा माझं मंथली इन्कम आहे 30,000 रुपये, तर मी ठरवून घेतलंय की मला याच्यातून कंपल्सरी सेव्हिंग करायचंय 10,000. आता उरले किती? मी एवढेच माझ्या बायकोला देतो, तिला सांगतो याच्यातच घर चालव. मला वाटतं तुमचे वडीलही असंच करतात. तुमच्यापैकी काही जणांचे वडील जर नोकरीला असतील तर ते सुद्धा आईला दर महिन्याच्या 1 तारखेला 5 तारखेला पैसे देतात आणि सांगतात किराणा वगैरे भरून घे बाई याच्यात, आता महिनाभर माझ्याकडे मागू नको. मनुष्य प्राणी हा सेव्हिंग करत असतो का? आपण मग सेव्हिंग का करतो? तुमच्या मुलींचा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा तर वडिलांनी लगेच पैसे बाजूला काढायला सुरुवात केली. आमच्या मुलीच्या लग्नाला पैसे पाहिजेत, मुलाच्या शिक्षणाला पैसे पाहिजेत. म्हणजे आपण जी सेव्हिंग करतो, मराठीत म्हण आहे पा, थेंबे थेंबे तळे साचे, आहे ना. थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे आज आपल्याला असं वाटतं की मी 10-10 रुपये सेव्ह करतोय, पण जर आपण खूप लॉंग टर्मचा विचार केला तर ते 10 रुपये ठरतात का ते लाखात पण जाऊ शकतात, लाखात पण जाऊ शकतात. आता जसं माझं उदाहरण घ्या, मी व्यवसाय करतोय, बिझनेस आहे माझा. बिझनेस कधी पण ठप्प पडू शकतो. जसं कोरोनाच्या कालावधीत 2-3 वर्षात फारच डाऊन होतं. म्हणजे मग जे अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस आहेत, ज्या अनप्रिडिक्टेबल गोष्टी आहेत, आपण त्याच्यासाठी पण प्रिपेअर्ड असलं पाहिजे का? हो का नाही? हो, असलं पाहिजे. मग इकडे डेफिनेशन आलेली आहे फाल.
इकडे एक डेफिनेशन आलेली आहे. काय डेफिनेशन आहे पाल? एव्हरी इन्व्हेस्टर फर्स्ट स्पेंड द अमाऊंट रिक्वायर्ड टू मीट प्रायमरी नेसेसिटीज अँड सेव्ह द रिमेनिंग अमाऊंट. मला वाटतं हेच वाक्य तुम्ही सांगितलं आता मला. प्रत्येक गुंतवणूकदार आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो आणि उरलेल्या रकमेची बचत करतो. तसेच बचत केलेल्या रकमेची विचारपूर्वक गुंतवणूकही करतो. याला अर्थनियोजन असे म्हणतात. वन ऑल्सो युजेस धिस सेव्हिंग टू मेक केअरफुल कन्सिडर्ड इन्व्हेस्टमेंट. धिस इज कॉल्ड फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे काय? माझा एक मित्र आहे, तो सुद्धा सेव्हिंग करतो. माझा एक मित्र आहे, तोही सेव्हिंग करतो, भरपूर सेव्हिंग करतो तो पण त्याने त्याचं जे सगळं सेव्हिंग आहे ना, त्याने जमिनीमध्ये ठेवलंय. त्याने भरपूर जमिनी खरेदी केल्या, भरपूर जमिनी. आणि अचानक त्याचा मुलगा आजारी पडला, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर म्हणे, भाऊ पैसे द्या. तो म्हणे, साहेब जमीन विकल्यानंतर पैसे देतो. तो गरीब आहे का? पण मग त्याच्याकडे आज पैसा का नव्हता? का त्याची इन्व्हेस्टमेंट चुकली? म्हणजे मग तुम्हाला या उदाहरणातून काय लक्षात आलं पाहिजे? मला तुमच्याकडून सजेशन हवंय की मला जर 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे तर ते मी कुठे केले पाहिजेत? सगळे बँकेत, सगळे एफडीत का 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 थोडे एफडीत, थोडे बँकेत, थोडे LICत, थोडे जमिनीत, थोडे सोन्यात, थोडे शेअर्स मध्ये, असं थोडे थोडे इन्व्हेस्ट केले पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? भागवत इकडे बसा, एकाच बेंचवर नका बसू सगळ्यांनी, हे बेंचेस रिकामे आहेत. उदाहरण समजावून घ्या, बोर्डवरती लक्ष असेल, उदाहरण समजावून घ्या. उदाहरण असं आहे, से अबाउट तुमचं वय किती आता? 15. आपण 15 पकडू, राऊंड अप 15 पकडू. माझं वय आता 42 आहे आणि तुमच्या वडिलांचं वय तर साधारणतः 50-51च्या घरात असतील. काही जणांचे आई वडील तर माझ्याच वयाचे असतील. आणि आजी आजोबांचं पण पकडूयात. तुमच्या आजी आजोबांनी 1 लाख रुपये शेअर्स मध्ये टाकले, तुमच्या वडिलांनी पण शेअर्स मध्ये टाकले, मी पण शेअर्स मध्ये टाकले आणि तुम्ही पण शेअर्स मध्ये टाकले. आपण सगळ्यांनी 1-1 लाख रुपये टाकले आणि शेअर मार्केट डुबलं, डायरेक्ट खालती आलं, भाव कमी होऊन गेले. 1 लाखाचे डायरेक्ट 12,000 झाले. मराठीत म्हण आहे लाखाचे 12,000. तर कोणाचं नुकसान सगळ्यात जास्त होईल? आजी आजोबांचं, तुमच्या वडिलांचं, माझं का तुमचं? नीट विचार करून उत्तर द्या, 100% जमेल. का? नाही, आजच टाकलेत सगळ्यांनी. आपण सगळ्यांनी 1 लाख रुपये टाकलेत, आजच टाकले. आणि तर सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होईल? तर मी सांगू का? सगळ्यात जास्त नुकसान आजी आजोबांचं होईल. का? कारण आजी आजोबांकडे पैसे कमवायचे दिवस नाही उरलेले. म्हणजे त्यांनी त्यांचा पैसा काय केला पाहिजे? जपून ठेवला पाहिजे. 50% नुकसान माझं होईल, कारण माझ्याकडे अजून दिवस शिल्लक आहेत. म्हणजे मी जे 1 लाख रुपये टाकले होते त्याचं नुकसान झालं, तर माझ्याकडे पैसा कमवण्यासाठी दिवस आहे. आणि सगळ्यात कमी नुकसान तुमचं होईल, तुमचं अजून कशात काय? फाडक्यात पाय. बरोबर ना? मग तुम्हाला या पण एक्झाम्पल वरून काय लक्षात आलं? प्रत्येक मनुष्य काय करतो? त्याला मिळालेल्या इन्कम मधून आधी एक्सपेंडिचर करतो, उरलेले पैसे सेव्हिंग करतो. पण मग पैसा सेव्ह कुठे करायचा याचा पण विचार करावा लागेल का करायची गरज नाही? करायची गरज आहे. म्हणजे मग माझं सजेशन असं असेल, तुम्हाला पटतं का पहा, आपण आपली जी गरज असते ना ती 3 प्रकाराची असते. नियर टर्म, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशी आपली गरज असते. नियर टर्म म्हणजे कसं? दर महिन्याचा खर्च करायचा आहे, लाईट बिल भरायचंय, गॅसचे पैसे भरायचे, बँकेचा हप्ता भरायचा आहे, हे नियर टर्म. शॉर्ट टर्म, मुलाच्या शाळेची फी भरायची आहे की जी थोड्या दिवसांमध्ये भरायची वेळ येणार आहे, परीक्षा फी भरायची आहे, दिवाळीचा खर्च आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीचा खर्च आहे, हा शॉर्ट टर्म आहे. लॉंग टर्म, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, मुलीच्या लग्नाचा खर्च, हा लॉंग टर्म खर्च झाला. म्हणजे पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना ही फक्त एकाच गोष्टीत केली पाहिजे का ती विभागून केली पाहिजे? विभागून केली पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींना आपण सामोरे जाऊ शकतो. मित्र आणि मैत्रिणींनो, कोरोनाच्या कालावधीनंतर मी काय केलं ते सांगतो तुम्हाला. तुम्ही पण तुमच्या आई वडिलांना असं सजेशन देऊन पाच घरी गेल्यावरती. मी काय केलं, कोरोनात मला एक गोष्ट अशी शिकायला मिळाली की माझा दर महिन्याचा खर्च हा जास्तीत जास्त 10,000 रुपये. तर मी काय केलं माहितीये का? 6 महिन्याचे 60,000 झाले ना, मी त्या 60,000ची एक FD करून ठेवून दिली बँकेत, फिक्स डिपॉझिट. त्या पैशाला मी कधीच हात लावत नाही आणि त्या पावतीच्या मागे लिहून ठेवलंय इमर्जन्सी.
असं नाव लिहून ठेवलंय. म्हणजे यदा कदाचित जर कोरोना सारखा अचानक जर काही एखादा रोग आला, सगळीकडे लॉकडाऊन लागलं, किंवा माझा धंदाच बंद झाला, किंवा समजा माझा ऍक्सिडेंट झाला, होऊ शकतं का नाही होऊ शकत? आणि मी 6 महिने पलंगावर झोपू नये, तर माझ्या पोऱ्याला जेवणाची भ्रांत पडेल का? नाही. बायकोला काय सांगेल, बाई ती एफडी काढ, त्याच्यातून आपलं घर किती दिवस चालू शकतं? काही टेन्शन नाही, 7व्या महिन्यापर्यंत तुम्ही ओके होऊन जाईल. बरोबर ना? म्हणजे अशा रीतीने आपण आपल्या पैशाच्या गुंतवणुकीचा विचार करू शकतो. या सगळ्या गोष्टीला फायनान्शियल प्लॅनिंग असं म्हणतात, अर्थनियोजन. खरे याच्यामध्ये मेडिक्लेम हा सुद्धा येतो का रे? तुमच्याकडे असेल ना मेडिक्लेम? माझ्याकडे पण आहे मेडिक्लेम. माझ्याकडे ना, मी, माझा मुलगा आणि माझी बायको, आमचा ग्रुप इन्शुरन्स आहे. समजा आमच्या सगळ्यांचा मिळून ग्रुप इन्शुरन्स आहे, उदाहरण म्हणून घेऊयात त्या मागच्या वेंचर वाईज. समजा आमचा इन्शुरन्स आहे 10 लाखाचा, आणि 10 लाखाला मला वार्षिक हप्ता बसतोय गोवर्धन आहे समजा 20,000 रुपये. म्हणजे मी 20,000 रुपये द्यायचे, आणि समजा आमच्या घरात कोणी आजारी पडलं तर ती कंपनी आमचा औषध उपचाराचा किती रुपयापर्यंत खर्च करणार? 10 लाखाचा. ही पण गरज आहे का? ही गरज नाहीये. तुम्हाला सांगतो, सगळं जग म्हणजे मी कॉमर्सवाला माणूस आहे म्हणून सांगतो, मला पैसा कळतो, कॉमर्समध्ये पैसाच पाहावा लागतो. सगळं जग आहे ना पैशावर आधारित आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? त्या भावना बिवना त्या असतात, पण पैसा महत्वाचा असतो. नवरा मेला ना की पहिल्या दिवशी बायको रडते, पोरगा रडतो, पण दुसऱ्या दिवशी लगेच ते काय करतात माहितीये का? पप्पांचे पैसे कुठे कुठे आहेत, काढा एवढ्या, वारसदार लावा, नावं लावा, आणि ते पैसे आपल्या नावावर करून घ्या. तुम्ही अनुभव घेतले असतील या गोष्टीचे. माणूस मेला की 10 दिवस ठीक आहे, लगेच 12व्या 13वं झालं की लगेच आधी वारसदारांची नावं लावायला घेतात. कोणाकोणाच्या एवढ्या कोणाच्या नावावर. 2-3 पोरं असले तर मला हे, त्याला ते, संपला विषय. बायको सुद्धा बोमा मारते. एखादा नवरा कर्ज ठेवून गेला ना, ती म्हणते गेले तर गेले, आमच्या डोक्यावर कर्ज ठेवून गेले. पोरही म्हणतात आमचा बाप गेला कर्ज ठेवून गेला. अरे इतका वाईट स्थिती आहे काही काही घरांमध्ये, तर जिवंतपणी पण ती बायको नवऱ्याला म्हणते तुम्ही आमच्यासाठी काय केलं? सगळं दुनिया पैशांवर आधारित आहे. समजा परांजपे सरांचं एका महिन्याचं इन्कम 1 लाख रुपये, हिशोबाला सोपं घेऊयात. म्हणजे माझं वार्षिक उत्पन्न किती आहे? वार्षिक रे 12 लाख. आता आजचं माझं वय 42. माझं असं टार्गेट आहे, मी अजून 10 वर्ष काम करेल असं टार्गेट आहे. से आउट हिशोबाला घेऊयात. म्हणजे मी पुढच्या 10 वर्षामध्ये किती रुपये कमवेल? 12 लाख गुणिले 10, 1,20,00,000. पण समजा अचानक माझा मृत्यू झाला तर माझ्या घरच्यांचं 1,20,00,000चं नुकसान झालं का? विचार कर. माझा मृत्यू झाला अचानक, समजा उद्याच्या दिवशी तू आला आणि इथे सगळी गर्दी दिसली, तू विचारलं काय झालं, परांजपे सरांचा दिवा विझला, तर माझ्या घरच्यांचं 1,20,00,000चं नुकसान झालं का? हो, कारण मी कमवून पैसे त्यांनाच देणार होतो ना. म्हणजे माझ्या पश्चात त्यांची पण अडचण व्हायला नको म्हणून मी अजून कशाची प्रोव्हिजन केली पाहिजे? LIC काढली पाहिजे. तुमच्या आईवडिलांनी पण इन्शुरन्स काढून ठेवला असेल. माणूस मेला की पैसे मिळतात, आणि नाही मेला तर ते इन्व्हेस्ट केलेले पैसे रिटर्न मिळतात ना. मी तुम्हाला हे काय शिकवतोय? मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी या 2 गोष्टींसाठी शिकवतोय, अपेक्षित घटना आणि अनपेक्षित घटना. प्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस आणि अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस. मी आतापर्यंत जी बडबड केली ती कशासाठी केली? काय लाईन आहे पाल? फायनान्शियल प्लॅनिंग इज युजफुल फॉर मेकिंग प्रोव्हिजन फॉर द प्रिडिक्टेबल अँड अनप्रिडिक्टेबल एक्सपेन्सेस. मग आपण फायनान्शियल प्लॅनिंग हे कशासाठी केलं पाहिजे? आपल्या जीवनात येणाऱ्या अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांची तरतूद म्हणून आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. जसं मी शेवटचं उदाहरण दिलं, माणसाचा मृत्यू प्रिडिक्टेबल आहे का अनप्रिडिक्टेबल आहे? मग तेवढ्यासाठी आपण आधीपासूनच रेडी असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला कशाची गरज पडते? फायनान्शियल प्लॅनिंगची. इथे दिलं पण आहे पहा, सडन डेथ आहे ना, आकस्मिक मृत्यू. मी सुरुवात करताना आमच्या पतसंस्थेच्या उदाहरणातून सुरुवात केली होती. तुमचं मत काय ठरलं माहित क्या बडबडीतून? लोकांना कर्ज काढायची गरज का भासते? त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग बरोबर असतं म्हणून का फायनान्शियल प्लॅनिंग चुकतं म्हणून? फायनान्शियल प्लॅनिंग चुकतं म्हणून त्यांना कर्ज काढायची गरज भासते. तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये चुकून कोणाच्या घरचं उदाहरण असेल तर घरी किंवा आजूबाजूला पण ऑब्झर्व करा, तुम्हाला हे पटेल की त्या व्यक्तींचं फायनान्शियल प्लॅनिंग चुकलेलं असतं म्हणून त्यांना कर्ज काढण्याची गरज भासते. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग ही काळाची गरज आहे. हा बेस कळला? पुढे नेक्स्ट.
मग आता हे फायनान्शियल प्लॅनिंग आपण कुठे कुठे करू शकतो ते इथे या टेबलमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे हे जे चित्र आहे या चित्रामध्ये त्याचे मोड दाखवलेले आहेत, वेगवेगळे मोड दाखवले आहेत. तुम्ही हे फायनान्शियल प्लॅनिंग कुठे कुठे करू शकता, बऱ्याच ठिकाणी आहे. म्युच्युअल फंड्स, त्याच्यानंतर NSC NSS नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, शेअर्स मध्ये, बॉन्ड्स मध्ये, इन्शुरन्स मध्ये. पिग्मी अकाउंट म्हणजे ते नाही का ते मशीन घेऊन लोक पावत्या फाडत फिरतात दररोज रात्री, ते इन्शुरन्स. त्याच्यानंतर सेव्हिंग करू शकतात तुम्ही, पोस्टात पैसे टाकू शकतात. पीपीएफ म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, याच्याबद्दल पण सांगणार आहे. असे बरेच सारे ऑप्शन आहेत की ज्या ऑप्शन मध्ये तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करू शकता. पोरांनो, हे चित्र ना फार भारी आहे, जबरदस्त चित्र आहे. हे चित्र खूप सारं शिकवणार आहे. ही कुंडीला काय नाव दिलंय त्यांनी? ही त्याची कुंडी आहे आणि त्या कुंडीत त्यांनी हे झाड लावलेलं आहे. कशाचं झाड आहे ते? सेव्हिंगचं झाड आहे. या सेव्हिंगच्या झाडाला अनेक पानं आहेत. ही अनेक पानं म्हणजे सेव्हिंगचे अनेक मोड आहेत, मार्ग आहेत की तुम्ही पैसा कुठे कुठे इन्व्हेस्ट करू शकतात. आता कालांतराने हे झाड काय होईल? वाढेल. झाड वाढलं की त्याला काय लागतील? पानं का फळं? फळं लागतील. फळं म्हणजे पैसा जो आपण इन्व्हेस्ट करतो त्या इन्व्हेस्टमेंट मधून पण आपल्याला प्रॉफिट होत असतो, हे लक्षात घ्या. आपण बँकेत FD केली 10,000ची तर त्याच्यावरती व्याजासकट आपल्याला भरपूर पैसे मिळतात. तुमच्या आईवडिलांना पण मिळत असतील. म्हणून हे चित्र ना फार भारी आहे. मग आता मला आणखीन एक सांगाल, या सगळ्या याच्यातून तुमच्या काय लक्षात आलं? आपल्याला सुरुवातीलाच आपण असं म्हटलं, म्हणजे पहिल्या पानावरती पण असं दिलेलं आहे की मनुष्य प्राणी आधी सेव्हिंग करतो आणि मग उरलेले पैसे बचत करतो. क्लासचं तर फारच विचित्र असतं. का रे बाबा फी देत नाहीये, कधी देतो? अहो सर ते ना पप्पा काय बोलले. मग पप्पा का साहेब काय आलं? अहो साहेब काय आलं, या महिन्यात ना लग्न होतं मावशीचं, तिकडे पैसे लागले, आजारपण होतं त्याच्यात गेले, मुलाच्या शाळेची फी भरली, किराणा भरला, आता पैसेच उरले नाही, तुमचे पैसे पुढच्या महिन्यात देतो. शाळेतही असंच होतं. मग शाळावाले का हो या महिन्यात? अहो त्यांना ते वास्तू शांत होती, फिरायला गेलो, मग उरले पैसे नाही म्हणून पुढच्या महिन्यात देतो. हे उदाहरण लक्षात घ्या. मला नीट व्यवस्थित विचार करून सांगाल, मग मनुष्याने खर्च करताना कुठला खर्च टाळला पाहिजे? चैनीचा म्हणजे लक्झरियस थिंग्सचा, का सेव्हिंग करायचा, का आधी आवश्यक गरजा भागवायच्या, सेव्हिंग करायचं आणि मग नंतर उरलेला खर्च चैनीवरती खर्च केला पाहिजे? तुमचं मत काय याच्यावरती? आवश्यक. तुम्हाला सांगतो, आमचा मामा आहे ना, माझा मामा मला कायम सांगतो म्हणे खायला काय लागतं म्हणे अमोल, मला घरात अमोल म्हणतात. मला माझा मामा कायम सांगतो, एखाद्याला जर जगवायचं असेल ना, जगवायचा शब्द आहे बरं का, एखाद्याला जर जगवायचं असेल ना तर त्याच्या घरामध्ये 1 पोतं तांदूळ भरून द्या, 1 पोतं डाळ भरून द्या, 2 मिठाच्या पुड्या द्या, संपला विषय. बाकीची चैन आहे. काय वाटतं तुम्हाला? जगण्यासाठी वरण भात आणि मीठ पुरेसा आहे का नाही? जगायचंय, फक्त जगायचंय तर वरण भात आणि मीठ, संपला विषय. बाकीचे चाळे तू लक्षात घे, हीच भाजी पाहिजे, तीच भाजी पाहिजे, तूपच पाहिजे, तेलच पाहिजे, चटणीच पाहिजे, कोशिंबीरच पाहिजे, वडापावच पाहिजे, समोसाच पाहिजे. त्याच्यातही वडापावत पण आहे बरं का, इंडियन बर्गर आणि अमेरिकन बर्गर. इंडियन बर्गर खायचा तर इथे भेटेल RK वरती आपल्याला वडापाव, अमेरिकन बर्गर खायचा तो तिकडे जावं लागेल कॉलेज रोडला, बरोबर ना? म्हणजे आपण जर समजा भविष्यात, तुम्ही पण लक्षात घ्या, आवश्यक गरज कुठली आहे? मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च, का वास्तुशांत लग्नाचा खर्च? आरोग्याचा आणि शिक्षणाचा. म्हणजे भविष्यात जेव्हा तुम्हाला पोरं बाळ होतील तेव्हा तुम्ही दर महिन्याचा खर्च कसा नियोजित कराल? आधी काय कराल? आधी इन्व्हेस्टमेंट, आधी सेव्हिंग, का आधी घरातला किराणा? का किराणा? नेसेसिटी आहे, बरोबर ना? नेसेसिटी आहे. गॅसचे पैसे, अरे मी असे उदाहरणं पाहिलेत, लोकांचं सिलेंडर संपून जातं, शेजारून मागून आणतात, बरोबर ना? पैसेच नसतात सिलेंडरला. मग मला तुम्ही विचार करून सांगा, म्हणजे तुमच्या कोणाच्या घरी असं होत असेल तर आई वडिलांना घरी जाऊन सांगा की गॅस ही नेसेसिटी आहे का नाही. मग दर महिन्याला वडिलांना पैसे मिळाले की आधी कशाचे पैसे बाजूला काढले पाहिजेत? आधी गॅसचे.
वास्तुशांत, लग्न, मामा मावशीचं लग्न, बर्थडे पार्टी, वाढदिवसाचे खर्च हे कुठे ठेवले पाहिजे? म्हणजे 1 नंबरला का शेवटच्या नंबरला? शेवटच्या नंबरला. इथे या पॅराग्राफ मध्ये तेच दिलंय पाल. आवश्यक तेवढा खर्च झाल्यावर चैनीच्या गोष्टींवरील खर्च कमी करून शिक्षण, वैद्यकीय उपचार इत्यादींसाठी बचत करणे हिताचे असते. आफ्टर स्पेंडिंग ऑन नेसेसिटीज, इट इज बेनिफिशियल टू लिमिट spending on luxuries and to save instead for education and medical treatment. उदाहरणार्थ मोबाईलचं रिचार्ज. तुम्हाला काय वाटतं? विचार करून उत्तर द्या. मोबाईलचं रिचार्ज काळाची गरज आहे का सुखचैनीच्या वस्तूंमध्ये मोडेल? गरज आहे. आपल्या क्लासमध्ये 2-3 दिवसापूर्वीच एक घटना घडली. त्या XYZ विद्यार्थ्याला, म्हणजे मे बी मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते सोडून द्या, विद्यार्थी म्हणतो स्टुडंटला, मी म्हटलं का रे ग्रुपवरचे मेसेजेस का बरं चेक करत नाही रे? म्हणजे सर ना ते आईच्या मोबाईलचं रिचार्जच संपलाय म्हणून ग्रुपवरचे मेसेजेस चेक झाले नाही. पण विचार करा त्या 3 दिवसांमध्ये घरी खर्चच झाले नसतील का? झाले असतील. म्हणजे मग पहिल्यांदा कशाचं रिचार्ज टाकलं पाहिजे? मोबाईलचं. मग बाकीचं. याला आपण फायनान्शियल प्लॅनिंग असं म्हणतो. पुढे इन्व्हेस्टमेंट बद्दल पण माहिती दिलेली आहे की इन्व्हेस्टमेंट कशी करायची, काय करायची, त्याच्यावरती एक्झाम्पल आहेत. आपण जरा त्या एक्झाम्पलकडे पण लक्ष देऊन पाहूयात काय काय एक्झाम्पल आहेत, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इन्व्हेस्टमेंट आणि ही कशी आहे. चला मग मुद्दा काय काय सापडलेत, पॉइंट्स काय काय लक्षात आलेत आपल्या. 1 मिनिट थांबा, लिहून घेऊयात आधी. बरं, तुमचे आई वडील अजून काय काय खर्च करतात मला सांगा. प्रत्येकाने जरा या ऍक्टिव्हिटीत सहभागी व्हा आणि मला सांगा तुमच्या आई वडिलांनी मागच्या महिन्यात काय काय खर्च केले. काय काय खर्च केले कोण सांगेल? कोणीतरी एकाने. तुम्ही एक तर सांगा, नाही तुम्ही विचारतो, तुम्ही सांगाल. कोण सांगतं? सांगा माऊली, वडिलांनी या महिन्यात काय काय खर्च केले? बाहेर फिरायला गेले त्याचा, नवचंडी केली त्याचा, घर किराणा त्याचा. हे कुठल्या प्रकारचे एक्सपेन्सेस आहेत? डोमेस्टिक घरगुती खर्च आहेत का नाहीत? अजून कोणी काय काय खर्च केला? कोण सांगेल? अजून माहिती आहे सोनी काही वडिलांनी काय काय खर्च केले या महिन्यात? मी सांगू मी काय काय खर्च केले? मी आहे ना परवाच्याच दिवशी एका मंदिरामध्ये 100 रुपयाची पावती फाडली. तुमच्यापैकी काही जणांच्या घरात झाले असतील. दत्त जयंतीची वर्गणी दिली, झालं असेल ना? खरे मग लोक वर्गणी दिली हा सोशल एक्सपेंडिचर आहे का पर्सनल एक्सपेंडिचर? सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च केला, दान धर्म, हो का नाही? मला सांगा दान धर्म का करायचा असतो? काय म्हणाला? पुण्य भेटतं. पुण्य पैशात मोजता येतं नाही, मग दान धर्म काय करायचा असतो? दुसऱ्यांची मदत होते का त्याचे दूरगामी परिणाम होतात? दूरगामी म्हणजे त्याच्या फ्युचरमध्ये पण इफेक्ट दिसतात आपल्याला, दिसतात ना. म्हणजे कसं भंडारी की समजा आता तुम्हाला उदाहरण सांगतो मी. आमच्या अंमळनेरच्या मित्रांचा, माझं शिक्षण अंमळनेरला झालंय. 1997 साली आम्ही 10वी पास आउट झालो. तर आमच्या मित्रांचा ना एक ग्रुप आहे, जवळपास त्याच्यात 300 आमचे पोरं आहेत वेगवेगळ्या बॅचेसचे मिळून, म्हणजे तुकड्यांमधले मिळून. तर मग आमचं असं ठरलंय की जर समजा आमच्यापैकी एखाद्याची डेथ झाली, आमच्यापैकी म्हणजे कोणाची पण किंवा आमच्या ओळखीतल्यांची पण, तर मग प्रत्येकाने कंपल्सरी 1,000 रुपये जमा करायचे. कंपल्सरी किती? 1,000. किती होईल रे? 300 गुणिले 1,000. 300 गुणिले 1,000 3 लाख रुपये जमा होतील. आणि 3 लाख रे. आणि मग नंतर काय होईल? तो जो मेलेला आहे ना त्याच्या घरच्यांना 3 लाखाचा चेक आम्ही नेऊन देणार. 3 लाख छोटी अमाऊंट आहे का मोठी अमाऊंट आहे? आता हे आम्ही कोणासाठी केलंय तेव्हा लोक पण आमच्यासाठी करतील ना. दूरगामी परिणाम असतात. बरं, आपण समाजात राहतो का घरात राहतो? समाजात. समाज सुधारला तर आपल्याला त्रास होईल का समाज बिघडला तर आपल्याला त्रास होईल?
म्हणून मग आपण समाजासाठी पण खर्च केले पाहिजे. सामाजिक सुरक्षितता, समाजामध्ये गांजा, चरस, अफू, बिडी, तंबाखू हे लोक जास्त, आजारी असलेले लोक जास्त, गुन्हेगारी असलेले लोक जास्त, असं चालेल का? याच्यात जरा सुधारणा झाल्या पाहिजेत. पण मग पैसा कुठून येईल ना? आपल्यालाच कॉन्ट्रीब्युट करावा लागेल. म्हणून लोक सामाजिक कार्यासाठी सुद्धा पैसा खर्च करत असतात. आता विचार कर गोवर्धने, तू म्हणाला पुण्य मिळालं, पण कालच्या दिवशी जिथे जिथे भंडारे होते तिथे तिथे फक्त प्रसादवालेच लोक आले होते का रस्त्यावरचे भटके सुद्धा आले होते? त्यांचं एक दिवसाचं जेवण सुटलं का तिथे? एक दिवसाचं जेवण सुटलं ना त्यांचं. बरं, ते एकटे का अख्खी फॅमिली जेवली? अख्खी फॅमिली जेवली. म्हणून पैसा आपल्याला हा डोनेट पण करावा लागतो. येतंय लक्षात? काय एक्सरसाइज पाल? एक्सरसाइज मला एक पुस्तक देता का? 9.1 बर का, 9.1 समजावून घ्या. पुस्तक असेल तर बेटर, नसेल तर फळ्यावर लक्ष असेल तुमचं. 9.1 हा सॉरी 6.1 व्हेरी सॉरी 6.1 6.1 काय पाल? पहिलं एक्झाम्पल त्याच्यात असं दिलंय, अलका दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम खर्च करते. इंग्लिश मध्ये लाईन आहे, अलका स्पेंड 90% ऑफ द मनी दॅट ही रिसिव्ह एव्हरी मंथ. ती दर महिन्याला किती रुपये खर्च करते? 90%. अँड सेव्ह ₹190 आणि 120 रुपये सेव्हिंग करते. हाऊ मच मनी डज शी गेट मंथली? तर तिला दर महिन्याला किती रुपये मिळतात असं विचारलंय. मग आता आधी आपण प्रश्नातली माहिती लिहून घेऊ. अलकाज एक्सपेन्सेस हा किती टक्के? मराठीत अलकाचा खर्च हा 90%. हर सेव्हिंग, तिचं सेव्हिंग किती आहे? मराठीत तिची बचत. तर आपल्याला विचारलं काय? तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा. तर आपल्याला विचारली अमाऊंट एकूण किती आहे असं आपल्याला विचारलं. मला विचार करून उत्तर द्या, ते नंतर करा असं मी सांगितलं. फळ्यावर लक्ष असेल, वेळ देतो ना लिहायला, समजावून घ्या ना. आत्ताच इतक्यात आपण शिकलो आधी काय मग काय. आधी एक्सपेन्सेस आणि मग उरलेलं सेव्हिंग, हो का नाही? आधी एक्सपेन्सेस आणि मग उरलेलं सेव्हिंग. आता आपण काय करूयात? सपोज करूयात. समजा अमाऊंट इज इक्वल टू एक्स. तिला किती रुपये पाठवले? एक्स रुपये. हे पहा इथे विचारलंय. शी गेट मंथली, तर तिला किती रुपये मिळाले? एक्स रुपये. देअरफॉर हर एक्सपेन्सेस, तिचे एक्सपेन्सेस याच्या किती टक्के? 90%. म्हणजे 90/100 इंटू एक्स, हो का नाही? मराठीत इकडे लिहिणार तिचा खर्च. मग देअरफॉर सूत्र काय? सेव्हिंग कसं काढतात? सेव्हिंग बरोबर इन्कम मायनस एक्सपेन्सेस. मराठीत बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च. तिची बचत किती रुपये झाली? तिचं इन्कम किती होतं? तिचा खर्च किती होता? अपॉन क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय तिरकस गुणाकार. 100x मायनस 90x अपॉन 100. हा 100 इकडे आला. 100x मधून 90x गेले, किती एक्स उरले? 10 मल्टिप्लाइड इकडे जाऊन डिवाइड होईल. हा एक झिरो कट, हा एक झिरो कट. देअरफॉर x इज इक्वल टू 1200. देअरफॉर मंथली शी गेट ₹1200. म्हणजेच मराठीत दरमहा तिला 1200 रुपये मिळतात.
कन्सेप्ट कळाली का? दुसरा प्रश्न काय दिलाय पाल? आपण एक काम करूयात, दुसऱ्याच्या ऐवजी आधी आपण तिसरा प्रश्न घेऊयात, म्हणजे एका टाईपचे प्रश्न संपतील, एका टाईपचे क्वेश्चन संपतील. काय दिलाय पाल? निखिल स्पेंट 5% ऑफ हिज मंथली इन्कम ऑन हिज चिल्ड्रन्स एज्युकेशन. निखिलने त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी दरमहा किती खर्च केला? 5%. अजून इन्व्हेस्टेड 40% इन शेअर. त्याने शेअर्स मध्ये किती गुंतवले? 14%. 3% कुठे टाकले? बँकेत. आणि 40% डेली एक्सपेन्सेस साठी खर्च केले. तुम्हाला विचार करून उत्तर द्या, मिळणाऱ्या पैशातून त्याने एकूण किती रुपये खर्च केले? 61. त्याने काय केलं? 5% मुलांच्या शिक्षणासाठी, 14% शेअर्स मध्ये, म्हणजे 14 आणि 5 19, 3% बँकेत, 19 आणि 3 22, आणि 40 डेली एक्सपेन्सेस साठी. म्हणजे एकूण किती रुपये खर्च झाले त्याचे? 62% खर्च झाले का? आता अलकाचे किती खर्च झाले होते? याचे किती खर्च झाले? ही वॉज लेफ्ट विथ ₹19,000. त्याच्याकडे किती रुपये उरले? हिच्याकडे किती उरले होते? याच्याकडे उरले 120. तर विचारलं त्याचं इन्कम किती असेल. प्रश्नाचं स्वरूप सारखंच आहे का वेगळं? सारखंच आहे. मग आता काय करूयात? लिहून काढूयात. निखिल spent the following. मराठीत निखिलने खालील प्रमाणे खर्च केला. कुठे कुठे टाकले त्याने पैसे? पहा, त्याने एज्युकेशन वरती खर्च केले, मराठीत शिक्षणावरती. अजून त्याने कुठे टाकले? शेअर्स मध्ये पण टाकले. अजून त्याने कुठे टाकले? बँकेत पण टाकले. अजून त्याने कुठे टाकले? डेली एक्सपेन्सेस साठी पण खर्च केले. डेली एक्सपेन्सेस. त्याने एज्युकेशन वर किती टक्के खर्च केले? 5%. शेअर्स मध्ये 14%. बँकेत 3%. डेली एक्सपेन्सेस साठी म्हणजे त्याचं टोटल एक्सपेंडिचर किती झालं? म्हणजे हेच करे, ही स्टेप करे. आता ही 90% वाली. देअरफॉर आता मी याच स्टेप रिपीट करतो, तुम्ही या स्टेप कडे लक्ष राहू द्याल. देअरफॉर निखिल्स एक्सपेंडिचर, निखिलचा खर्च हा किती टक्के? लेफ्ट अमाउंट. उरलेले पैसे 19,000. देअरफॉर समजा, सपोज त्याचं इन्कम किती मानलं आपण? X रुपये. मग आता काय करायचं? सूत्र लिहायचं हे. देअरफॉर त्याचं एक्सपेंडिचर, त्याचा खर्च किती आला? 62x/100. मग आता सूत्र, सेविंग, बचत बरोबर इन्कम मायनस एक्सपेन्सेस. त्याच्याकडे किती रुपये उरले? 19,000. त्याचं इन्कम किती आहे? X. त्याचा खर्च किती आहे? 62x/100. क्रॉस मल्टिप्लिकेशन, 100x minus 62x/100 is equal to 19,000. Therefore 19,000 multiplied by 100. 100 मधून 62 गेले, हा इकडे जाऊन डिवाइड होईल. 19,000 multiplied by 100 divided by 38 is equal to x. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचंय. देअरफॉर निखिलचे उत्पन्न, निखिल्स इन्कम इज इक्वल टू आलेला आन्सर. कॅल्क्युलेशन करू शकाल? हो का नाही? लास्ट क्वेश्चन मी हा तुमच्यासाठी होमवर्कला ठेवणार आहे, 5वा. पाहत बरं काय दिलाय 5वा क्वेश्चन. समीराने 3% सामाजिक कार्यासाठी म्हणजे सोशल साठी पैसे खर्च केले. इथे दिलंय मला. समीरा स्पेंड 90% ऑफ हर इन्कम. तिने एकूण 90% खर्च केले, 3% डोनेट केले. म्हणजे तिच्या खिशातून एकूण किती टक्के गेले? 93% गेले. आत्ता किती गेले होते? 62. इथे किती गेले होते?
90. इथे किती गेले आणि उरले किती 1750. म्हणजे याच स्टेप करे. इथे 90 होतं तर इथे किती येणार आहे 93. हे असंच करावं लागेल का हे सेम अशाच स्टेप येतील का हो का नाही करू शकाल. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 फार भारी प्रश्न आहे. नीट लक्ष राहू द्या सोपा आहे. सुमित borrowed a capital of rupees 50,000 to start his food product business. सुमितने 50,000 रुपये भांडवल घेऊन व्यवसाय सुरू केला. कर्ज किती काढलं त्याने 50,000. इन द फर्स्ट इयर ही सफर्ड अ लॉस ऑफ 20%. पहिल्या वर्षी त्याला 20% तोटा झाला. म्हणजे पैसे वाढले का कमी झाले म्हणजे 20% प्लस करायचे का मायनस करायचे मायनस करायचे. मग त्याने काय केलं धंदा चेंज केला त्याचा. ही इन्व्हेस्टेड द रिमेनिंग प्रॉफिट इन ए न्यू स्वीट बिझनेस. त्याने उरलेले पैसे एका मिठाईच्या व्यवसायात टाकले अँड मेड अ प्रॉफिट ऑफ 5%. आणि त्याला किती टक्के फायदा झाला 5%. मग फायदा झाला आता प्लस करायचे का मायनस करायचे प्लस. तर विचारलंय हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस कॉम्प्युटेड ऑन हिज ओरिजिनल कॅपिटल. तर त्याने जे सुरुवातीला 50,000 रुपये टाकले होते ना त्याच्यात त्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला असा प्रश्न आहे. बरोबर. मग आता आपण नीट व्यवस्थित कॅल्क्युलेट करूया काय काय दिलंय पाल. इन्व्हेस्टमेंट म्हणजे मराठीत लिहायचं एक गुंतवणूक. किती रुपये इन्व्हेस्ट केले त्याने 50,000 हो का नाही. त्याच्यानंतर त्याला लॉस किती झाला 20%. मराठीत तोटा तोटा शब्द लिहावा लागेल. तोटा किती झाला 20%. देयरफॉर रिमेनिंग कॅपिटल मराठीत उरलेले भांडवल. 20% प्लस करू का मायनस करू 50,000 वजा 20% म्हणजे 50,000 मायनस 20/100 इंटू टाकले किती होते 50,000. हे 2 शून्य कट हे 2 शून्य कट म्हणजे 50,000 मायनस 5 दुने 10 10,000 रुपये. म्हणजे त्याला 10,000 रुपये लॉस झाला आणि त्याच्याकडे आता किती रुपये उरलेत 40,000. त्याने आता हे कुठे पैसे टाकले स्वीट्सच्या बिझनेसमध्ये मिठाईच्या व्यवसायात त्याने हे पैसे इन्व्हेस्ट केले. ही इन्व्हेस्टेड इट इन स्वीट बिझनेस. मराठीत त्याने हे पैसे मिठाईच्या व्यवसायात गुंतवले आणि त्याला तिथे प्रॉफिट किती झाला त्याला झालेला नफा 5%. म्हणजे आता 5% प्लस करू का मायनस करू प्लस 5%. मग 40,000 प्लस 5/100 मल्टिप्लाइड बाय 40,000. हे 2 झिरो कट हे 2 झिरो कट. 40,000 प्लस 2,000 म्हणजे आता त्याचं या बिझनेसमध्ये भांडवल किती झालं. पण त्याने टाकले किती होते सुरुवातीला त्याने टाकले होते सुरुवातीला 50,000 रुपये. हे दिसतायत का म्हणजे त्याला एकंदरीत प्रॉफिट झाला का लॉस झाला. किती रुपये लॉस झाला 8,000 रुपये लॉस झाला. दॅट इज ही सफर्ड नेट लॉस रुपीज 8,000. ही लाईन लक्षात आली का डायरेक्टली. हे तर लक्षात राहील ना लिहून द्यायची गरज नाही ना. आणि जर तुम्हाला कोणाला लिहून हवं असेल तर मी इथे लिहून ठेवतो. हे कसं केलं आपण ओरिजिनल कॅपिटल मायनस फायनल कॅपिटल. ओरिजिनल किती पैसे टाकले होते 50 उरले किती 42. मराठीत भाषांतर म्हणून त्याला निव्वळ तोटा 8,000 रुपये झाला. हे कळालं का. देयरफॉर
गुंतवणूक किती केली होती त्याने? लॉस किती झाला? झालेला तोटा 8,000. मग जर हे 100 टाकले असते तर हे किती? म्हणजे 100 गुणिले 8,000 भागिले 50,000. हे 3 शून्य कट, हे 3 शून्य कट, हा 1 शून्य कट, हा 1 शून्य कट. 5 1 5, 5 2 10, 8 2 म्हणजे त्याला एकूण किती टक्के नुकसान झालं? 16% त्याला नुकसान झालं. कन्सेप्ट समजली का भागवत? ओके, नेक्स्ट लास्ट क्वेश्चन नंबर 4. हा पण फार भारी आहे. मिस्टर सय्यद कैफ हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला ठेवणार आहे. आणि नाही जमला तर मला उद्या क्लासला यायला तेव्हा विचारा, मी हा प्रश्न तुम्हाला शिकवेल बरं का. तोंडी शिकवणार आहे, जमेल, सोपा आहे. नाही जमला तर मला उद्या सांगाल. मिस्टर सय्यद kept ₹40,000 in a bank at 8% compound interest for 2 years. सय्यदने बँकेत 40,000 रुपये टाकले 8% व्याजदराने 2 वर्षांसाठी. तर तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टचं सूत्र माहिती आहे, मागच्या वर्षी आपण वापरलंय, मराठीत चक्रवाढ व्याजाचं सूत्र. मग जर त्याने कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये पैसे टाकले तर त्याचे पैसे वाढतील का कमी होतील? बँकेत पैसे टाकले ना व्याजाने, तर पैसे वाढतील का कमी होतील? म्हणजे जसं आता त्याला प्रॉफिट झाला होता तसं त्याला इथे काय मिळणार आहे? इंटरेस्ट. फर्नांडिस इन्व्हेस्टेड ₹1,20,000 इन म्युच्युअल फंड फॉर 2 years. याने म्युच्युअल फंड मध्ये किती टाकले? 1,20,000. आणि याला 2 वर्षानंतर 1,92,000 मिळाले. म्हणजे याचा फायदा किती रुपये झाला? तोंडी करू शकाल? टाकले होते 1,20,000, मिळाले 1,92,000, तर फायदा किती रुपये झाला? 72,000 फायदा झाला. बरोबर ना? तर विचारलंय कोणाची इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल ठरली? खरं हे असंच करावं लागेल. खरं याने टाकले होते 50,000, त्याला लॉस झाला 8,000, म्हणजे याला निव्वळ लॉस किती टक्के झाला? मग इथे पण असंच करावं लागेल ना. सय्यदने टाकले होते 40,000, त्याला इतके इतके मिळाले, तर त्याचा एकूण फायदा किती टक्के झाला ते काढावं लागेल. फर्नांडिसने टाकले होते 1,20,000, त्याला मिळाले 1,92,000, म्हणजे याचा पण फायदा किती टक्के झाला ते काढावा लागेल. मग उदाहरणार्थ याला फायदा झाला 20%, त्याला फायदा झाला 60%, तर मग कोण परवडला? हा दुसरा परवडला. कन्सेप्ट कळाली का? आज घरी करून पाहाल, नाहीच जमलं तर मी सांगेल तुम्हाला, शिकवेल. परफेक्टली क्लिअर आहे? ठीक आहे. मी तुम्हाला आता वेळ देतो लिहिण्यासाठी. तुम्ही काय करतायत, हे आधीचे दोन्ही जे म्हणजे हा जो एक्सरसाइज आहे हा व्यवस्थित लिहून काढतायत, आणि मग आपण पुढच्या एक्सरसाइजच्या एक्सप्लेनेशनला जाऊयात. कंप्लीट कराल.